भटकती आत्मा भाजपला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बीकेसीच्या सभेत शरद पवारांचं मोदींना चोख प्रत्युत्तर. विकसित भारत करूनच देश जनतेकडे सोपवणार. 2047 पर्यंत विकसित देशाचं मोदींनी दाखवलं स्वप्न. भावेश भेंडेच्या इगो कंपनीचं दादरमध्ये आणखीन 8 बेकायदा होर्डिंग. महानगरपालिकेकडून होर्डिंग हटवण्याची नोटीस. अविनाश भोसलेंचा मुक्काम जेलमध्येच. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सुनावणी प्रलंबित. मराठीला अभिजात दर्जा. सैन्य घुसवून ओवेसींसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा. राज ठाकरेंच्या मोदींकडे बेधडक मागण्या. गांधी कुटुंब नसतं तर देश 5 दशकं पुढे असता. काँग्रेसनं देशाचं 5 दशकं नुकसान केलं. मोदींचा काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल. 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. हुकुमशहाला गाडून टाका. उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन. इंडिया आघाडीच्या सभेपासून ठाकरेंनी हिंदू शब्द बोलणं सोडलं. बाळासाहेबांची गर्जना उद्धव ठाकरेंनी बंद केली. शिवाजी पार्कातील सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. पुणे मुंबई महामार्ग तांत्रिक कामांसाठी शनिवार आणि रविवार 1.5 तासांसाठी बंद राहणार. ब्लॉकच्या दरम्यान वाहतूक जुन्या मार्गाने वळवणार. दरवर्षी मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ. तर राज्यातील धरणांमधून दरवर्षी 165 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन. राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये बाष्पीभवनाचा वेग सर्वाधिक. विदर्भासाठी आजपासून पुढचे 2 दिवस येलो अलर्ट जारी. वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाचा अंदाज. हरियाणामध्ये मोदींना हटवल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही. बीकेसीच्या इंडिया आघाडीच्या सभेतून शरद पवारांचं मोदींना चोख प्रत्युत्तर. सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांची थेट भूमिका नव्हती का? वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं विधान. तर फडणवीसांच्या क्लीन चिटमुळे अजितदादांचा जीव भांड्यात. 5व्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार. 12 मतदारसंघात शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी बीकेसीतील जागेचा ताबा द्या. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. तर गोरेगावच्या ऐवजी बीकेसी येथील जागा सोयीची असल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर हिंगोली शहरातील धोकादायक होर्डिंग हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तर अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार. राज्यात निवडणूक काळात 48.36 कोटींची अवैध दारू जप्त. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. तर 264 कोटींच्या ड्रगवर देखील कारवाई. राज्यात आजपासून ते 20 मे पर्यंत मद्य विक्रीला बंदी. तर मतदान कालावधीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. चंद्रपूरचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील निलंबित. मद्य दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेतल्याचा आरोप. राज्यसभा खासदार स्वाती मालेवाल मारहाण प्रकरणी आपकडून आरोपांचं खंडन. भाजपचे केजरीवालांच्या विरोधात कारस्थान असल्याचा आरोप. अफगाणिस्तानच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.